तर विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी बॉम्बे हायकोर्ट 2025-26 जी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली मित्रांनो, त्याच्या शॉर्टलिस्ट संदर्भातली महत्त्वाची अपडेट माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, मी आपल्या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये काही महत्त्वाच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या बुकची यादी किंवा लिस्ट दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ते आकर्षक दरात खरेदी करू शकतात. मित्रांनो, या खरेदीवर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांनाच माहिती की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत डिसेंबर महिन्यात मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, वाहन चालक अशा विविध प्रकारच्या पदांचा समावेश आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती की बॉम्बे हायकोर्टामार्फत शॉर्टलिस्ट ही लावण्यात येते. तर मित्रांनो, तुम्ही ज्या पद्धतीची शॉर्टलिस्ट ही समजताय त्या पद्धतीची शॉर्टलिस्ट नसेल. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. शॉर्टलिस्ट ही कसली लागणार आहे, तर फक्त शॉर्टलिस्ट ही परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची लागेल. म्हणजेच बघा मित्रांनो, माननीय उच्च न्यायालय यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला होता की तुम्ही एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही. पण तरी काही चुका झाल्या असतील किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला अर्जात बदल करायचा असेल, त्यानिमित्ताने तुम्ही दुसरा फॉर्म भरला असेल, तर तुमचा दुसरा किंवा जो तुम्ही शेवटचा फॉर्म भरणार तो तुमचा ग्राह्य धरण्यात येईल. तर मित्रांनो, या अर्ज प्रक्रियेमध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या चुका झाल्यामुळे त्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत. यामध्ये जवळजवळ 20 ते 25 हजार अर्ज असे असतील, ते रिपीट म्हणजे पुन्हा भरले गेलेले आहे. त्यांचा फक्त एकच अर्ज ग्राह्य धरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांची लिस्ट लागेल. यामध्ये शॉर्टलिस्टसारखी कोणतीही गोष्ट नाही. फक्त जे परीक्षेसाठी पात्र असतील आणि कोणता त्यांचा अर्ज ग्राह्य धरला आहे त्या प्रकारची शॉर्टलिस्ट ही लागणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो.